आराध्य दैवत नवनाथ बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि वंदनीय नवनाथ भक्त श्री किरणजी महाराजांकडून प्रेरित होऊन नवनाथ कथासार या ग्रंथाच्या आधारे नवनारायण ते नवनाथांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणली। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही जातो विषयाच्या तळाशी आणि तुमच्यापर्यंत आणतो अशा कहाण्या ज्या खूपच कमी लोकांना माहीत असतात। जिथे धर्म आणि अधर्माचा संघर्ष झाला, जिथे नशिबाने युद्धाला चालना दिली आणि तिथूनच सुरू होते महाभारत। एका बाजूला सत्याचा पाठीराखा पांडव तर दुसऱ्या बाजूला अधर्माला हातभार देणारे कौरव। शेवटी विजयी झाले सत्य, धर्म आणि पांडव, पण गांधारीने शाप दिला, आज तुम्हें श्राप देती हूँ, तुम्हारे यादव वंश का नाश होगा। आणि श्रीकृष्णाची द्वारका बुडाली। मराठीत एक म्हण आहे, नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधू नये असे म्हणतात। तसेच नवनाथांच्या जन्माविषयी सुद्धा आहे। द्वापार युगाचा अंत झाल्यानंतर श्रीहरीने देवांच्या सभेचे आयोजन केले। धर्म आणि सत्कर्म टिकून राहावे म्हणून नवनारायणांनी भूतलावर नवनाथांच्या रूपात अवतार घ्यावा अशा सूचना केल्या आणि वेळ काळ सर्व ठरले। नवनाथ म्हणजे नवसिद्ध योगी, याचा संबंध योग, साधना, व्रत आणि भक्ती यांच्याशी आहे। नवनाथ नवसिद्ध योगी ज्यांनी जगाला भक्तीचा मार्ग दाखवला। नाथ शब्दाचा अर्थ रक्षण करता अथवा स्वामी असा होतो। नवनाथांचा जन्म अयोनी संभव आहे, म्हणजे स्त्री पुरुषाच्या संबंधातून झालाच नाही। आदिनाथ महादेव यांच्यापासून नाथ संप्रदायाचा उगम झाला असे मानले जाते। मत्स्येंद्रनाथांनी मासळी आईच्या पोटात असताना शिव पार्वतीचा संवाद कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ब्रह्मज्ञान आणि जेव्हा मच्छिंद्रनाथांना खावेशा वाटलेल्या वड्या करता गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून देऊन दाखवलेली पराकोटीची गुरुभक्ती आणि मंत्र जप करताना हाती आलेल्या मातीच्या पुतळ्यात प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म, अशा असंख्य कथा या महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत। तेच आपण जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। नाथपंथ हा एक योग संप्रदाय असून त्याचा उगम 8व्या ते 12व्या शतकात झाला। मच्छिंद्रनाथ हे या पंथाचे पहिले मानवी गुरु। पुढे गोरक्षनाथांनी या संप्रदायाला नावारूपाला आणले। मच्छिंद्रनाथांना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त होती। संजीवनी मंत्र फक्त हा एक मंत्रच नाही, तर मरणाला हरवण्याची ताकद सुद्धा यात होती। या मंत्राने मृत व्यक्तीलाही जिवंत करणे शक्य होते। नंतर त्यांनी ही दीक्षा गोरक्षनाथांना दिली। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्याचे नाव घेतले जाते। मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु होते। नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ। ब्रह्मदेवाचे वीर्य यमुनेच्या पाण्यात पडला आणि ते एका माशाने गिळले। तिच्या उदरात नवनारायणांपैकी कवी नारायणांनी जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने या जगात प्रकट झाले। पुढे मच्छिंद्रनाथांनी अनेक तपश्चर्या केली। संजीवनी मंत्रासोबत त्यांनी शाबरी विद्या देखील पारंगत केली। ही विद्या शिकल्यानंतर साधकाला आपल्या इच्छेनुसार अदृश्य होणे, चमत्कार घडवणे सहज शक्य होते। मच्छिंद्रनाथांचे आयुष्य हे चमत्कारांनी भरलेलं होतं। त्यांची संजीवन समाधी मंदिर मायंबा, सावरगाव, जिल्हा बीडमध्ये आहे। दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ। गोरक्षनाथांचा जन्म हा मच्छिंद्रनाथांच्या कृपा प्रसादाने झाला, हे आजपर्यंत सर्वांनी ऐकले। ती कथा अशी, मच्छिंद्रनाथ भ्रमण करीत असताना एका गावात पोहोचले। सरस्वती नावाच्या स्त्रीला मूलबाळ होत नव्हते, म्हणून त्यांनी सूर्यबीज भस्म अभिमंत्रून त्या स्त्रीला दिले आणि सांगितले की तुझ्या पोटी दिव्य बाळ जन्माला येईल आणि मी 12 वर्षानंतर येईल आणि त्या बाळाला दीक्षा देईल। पण त्या स्त्रीने नाथांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते भस्म उकिरड्यावर टाकले। पुढे 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा आले आणि तेव्हा त्या स्त्रीने त्यांना सर्व हकीकत सांगितली। उकिरड्यातील त्या भस्मात जीवधारणा निर्माण होऊन गोरक्षनाथांच्या रूपात हरिनारायणांनी जन्म घेतला आणि मच्छिंद्रनाथांसोबत ते निघून गेले। पुढे ते गिरनार पर्वतावरील दत्तात्रयांच्या आश्रमात राहिले।
गोरक्षनाथांचा प्रभाव नेपाळ, भारत आणि अरब देशांवरही होता. त्यांनी सर्वत्र भारतभर भ्रमण करून नाथ संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या समाधीचे गूढ अजून उकलले नाही. त्यांचे मंदिर गोरखपूरमध्ये उत्तर प्रदेशात आहे. गोरक्षनाथांचा मठ अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा गोरक्षनाथ गड म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच गुजरातमधील जुनागड येथे गिरनार पर्वतावरील त्यांचे मंदिर देखील आहे. तिसरे नाथ म्हणजे गहिनीनाथ. गहिनीनाथांचा जन्म हा मातीच्या पुतळ्यापासून झाला. एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचा पाठ करत असताना तेथे खेळत असलेल्या मुलांनी गोरक्षनाथांना मातीचा पुतळा करून देण्याचा हट्ट धरला. त्यावेळी त्या पुतळ्यात जीवधारणा निर्माण झाली. कर भजन नारायणाने त्या पुतळ्यातून गहिनीनाथांच्या रूपात अवतार घेतला. त्यांची समाधी गहिनीगड, चिंचोली, महाराष्ट्रात आहे. चौथे नाथ म्हणजे जालिंदरनाथ. जालिंदरनाथांचा जन्म सोमयज्ञामधून झाला. हस्तिनापूरचा राजा बृहदर्व हा सोमयज्ञ करत होता. जवळपास वर्षभर ते सोमयज्ञ सुरू होते. तेव्हा आदिनाथ शिवशंकराच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नी त्या यज्ञकुंडात सामावला. त्यात 9 नारायणांपैकी अंतरिक्ष नारायणांनी प्रवेश केला. अग्नीतून जालिंदरनाथ प्रकट झाले. पुढे जालिंदरनाथांनी राजमहल सोडून भगवान दत्तात्रयांच्या आश्रमात गेले. भगवान दत्तात्रयांनी त्यांना दीक्षा दिली. सर्व मंत्र, तंत्र, विद्या दिल्या. जालिंदरनाथांची समाधी बीड जिल्ह्यातील येवलवाडीत आहे. जालिंदरनाथ हे कानिफनाथ महाराजांचे गुरु होते. पाचवे नाथ म्हणजे कानिफनाथ. 9 नारायणांपैकी प्रबुद्ध नारायणांनी कानिफनाथ नाथांच्या रूपात अवतार घेतला. हिमालयात हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव कानिफनाथ आहे अशी समजूत आहे. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे कार्य केले. नाथपंथाचे कार्य करत ते हिमालयातून दक्षिणेकडे आले. त्यांनी नगर जिल्ह्यातील मडी या गावी फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी समाधी घेतली. कानिफनाथांचे मंदिर भव्य किल्ल्याप्रमाणे टेकडीवर आहे. त्याला कानिफगड असेही म्हणतात. ही गोष्ट आहे 17व्या शतकातली. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई व बाळराजे शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या वेड्यात होते तेव्हा राणी येसुबाईंनी कानिफनाथास नवस केला होता की माझ्या शाहू राजांची सुटका 5 दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप, नगारखाना आणि प्रवेशद्वार बांधीन. तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि 5 दिवसाच्या आत त्यांची सुटका झाली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी युवराज शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी असलेल्या चिमाजी सावंत यास मडीला पाठवले आणि त्या ठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप असे भव्य बांधकाम केले. श्री चैतन्य कानिफनाथ गडाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र समाधी आहे. फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी कानिफनाथांची यात्रा भरते. नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मडी येथील यात्रा प्रसिद्ध आहे. 6वे नाथ म्हणजे भर्तरीनाथ. भर्तरीनाथांच्या जन्माचे गूढ पूर्णपणे उकलले नाही, पण ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात सूर्याच्या तेजोक्षाने चमत्कार घडून त्यात 9 नारायणांपैकी द्रमिल नारायणांनी प्रवेश करून बालकाच्या रूपात प्रकट झाले. पुढे जयसिंग आणि रेणुका या ब्राह्मण दाम्पत्याने त्यांना दत्तक घेतले. पुढे गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्य अरण्य आहे, तर त्यांची संजीवन समाधी हरंगुल, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणीत आहे. 7वे नाथ म्हणजे रेवणनाथ. रेवा नदीच्या किनारी ब्रह्मदेवाच्या चमत्काराने एक बालक प्रकट झाले. या बालकाच्या रूपात 9 नारायणांपैकी चमस नारायणांनी अवतार घेतला. सहस्रूप नावाच्या कुंब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने त्याचा सांभाळ केला. रेवा नदीच्या किनारी सापडले म्हणून त्यांचे नाव रेवण असे ठेवले. पुढे दत्तात्रयांनी त्यांना महिमा सिद्धी दिली. रेवणचे ते रेवणनाथ झाले. त्यांची संजीवन समाधी रेणावी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगलीत आहे. 8वे नाथ हे नागनाथ. नागनाथांचा जन्म सरपणीच्या अंड्यातून झाला. सरपणीच्या अंड्यात अविहोत्र नारायणांनी प्रवेश केला. त्यातून बालकाचा जन्म झाला. पुढे कोशधर्मा नावाच्या ब्राह्मणाने त्याचा सांभाळ केला. वडाच्या झाडाखाली जन्म झाला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. पुढे दत्तात्रयांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. त्यांची संजीवन समाधी वडवळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूरला आहे. 9वे नाथ म्हणजे चरपटीनाथ. चरपटीनाथांविषयीच्या कथा हिमाचल प्रदेशातील चंबा खोऱ्यात लोकप्रिय आहे. तेथे महाकाली बरोबर चरपटीनाथांना पूजण्याची प्रथा आहे. रससिद्धींच्या सूचीमध्ये प्रामुख्याने त्यांचे नाव आढळते. नाथ भक्तिसागरात त्यांना 9 नारायणांपैकी पिप्पल नारायणांचा अवतार मानले गेले. सप्तश्रवा नावाच्या गावकऱ्याला बालकाच्या रूपात चरपटीनाथ भगीरथी नदीच्या किनारी सापडले. पुढे दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिला. चरपटीनाथांचे जन्मस्थान भगीरथी, तर त्यांची समाधी अजून मात्र नाही, कारण ते गुप्त स्वरूपाने आजही भ्रमण करीत आहे
असा उल्लेख ग्रंथात आढळतो. अशा प्रकारे नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात जन्म घेतला. नवनाथ संप्रदायाने अध्यात्माला एक नवा आयाम दिला. नवनाथांचा प्रवास फक्त योग आणि साधनाच नसून अधर्माचा विरोध करून जनकल्याण केले, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. नाथांना सिद्धी प्राप्त होती म्हणून त्यांनी अनेक चमत्कार घडून आणले. भारतात आणि महाराष्ट्रात या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर देखील नाथ संप्रदायाशी संबंधित होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून मिळाली. म्हणून वारकरी संप्रदायाचा संबंध नाथ पंथाशी देखील आला. नाथ संप्रदायाचे रहस्य आजही जिवंत आहे. त्यांची साधना, त्यांचे तेज अजूनही या जगात कुठेतरी अस्तित्वात आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आदेश अलख निरंजन.